सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर। दुर्बुद्धि ते दुर्बुद्धि
मना कदा नुपजो नारायणा आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठल स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकालंका प्रिरम्य सिंहासनस्थं पदां भोजते जस्फुरद्दिक् प्रदेशम् दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणाता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहोचे सुप्रसिद्ध श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा भगवंताकडे 4 प्रकारची मागणी या अभंगामधून तुकोबारा मागतात की देवा माझ्या या मनामध्ये कधी दुर्बुद्धी येऊ देऊ दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा मग काय करायचंय आता मजायचे करी दुसरी तुझे पाय चित्ती धरी एवढं कर देवा आणि जो मनामध्ये आता या मानवी जीवनामध्ये माझ्या मनामध्ये हा भाव उपजलाय निर्माण झालेला आहे होत नाही पण झालाय तुमचे कृपे सिद्धी जावो देवा तुमची कृपा हो आणि हा भाव माझा पूर्ण हो आणि देवा मला माहित आहे मला विश्वास आहे की याशिवाय दुसरा कोणता या जगामध्ये मला असं वाटतंय की लाभ नाही तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजैसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यावासा वाटतो की परमपूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी राष्ट्रसंत श्री भगवान बाबा राष्ट्रसंत श्री वामन भाऊ राष्ट्रसंत श्री रामजी महाराज राष्ट्रसंत श्री गुरुवर्य भीमसिंह महाराज आदी आदी ह्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी भगवान बाबा नारायणगडावर असताना त्यांनी प्रथम ज्या ठिकाणी हा
ज्ञानेश्वरी आश्रम ज्ञानेश्वरी विद्यालय या ठिकाणी याची स्थापना या ठिकाणी केली. असं हे अतिशय पवित्र खांब्याचं हे तीर्थक्षेत्र म्हणायला काही हरकत नाही, लक्षात घ्या. आणि तिथेही ऊर्जा आहे, तिथेही शक्ती केंद्र आहे. आणि त्या ठिकाणी या सर्वांच्या आशीर्वादानं, कृपा आशीर्वादानं चाललेला हा 22वा त्रिवेणी संगम पुण्यतिथी सोहळा असं म्हणायला काय हरकत नाही. कारण का बाबांची पुण्यतिथी आहे, बाबांची 56वी पुण्यतिथी आहे, भाऊंची 45वी पुण्यतिथी आहे आणि रामजी महाराजांची 7वी ही पुण्यतिथी आहे. असा त्रिवेणी संगम या ठिकाणी घडून येतोय. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे या कथेमध्ये प्रथमच आपल्या या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं. आणि या कथेचा तुम्ही आनंद किती घेतला याच्यापेक्षा मी भरपूर घेतला. कारण असं एकटं जर झालं तर चिंतन करता येत नाही. काय काय म्हणले महाराज काही ऐकत नव्हते. म्हणजे नाही ऐकलं तरी माझी जी चाकू, माझा सुरा जो आहे मी त्यांच्यावर घासतो म्हणतो. त्यांनी जर नाही ऐकलं ती मी माझं चिंतन करतो, लक्षात घ्या. आणि तुमच्या या निमित्तानं या ठिकाणी मलाही ते घडलं. मी कोण बोलणार आहे, लक्षात घ्या. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलविले की नाही. कारण का ही परंपरा फार प्राचीन परंपरा. नारायणम पद्मभवम वशिष्ठम शक्तींच तत्पुत्र पराशरंच व्यासम शुकम शुकाचार्य परीक्षित, त्याच्यानंतर अनेक मोठ्या परंपरा. आणि त्या परंपरेनंतर माझ्याकडे ती परंपरा आणि तिथून त्या परंपरेनंच या ठिकाणी मी प्रतिपादन केलं तुमच्या पद्धतीनं, लक्षात घ्या. म्हणून गेल्या 7 दिवसामध्ये भरपूर तुम्ही तन मन धनानं आपल्या या धर्ममंडपामध्ये भरपूर सेवा केलेली. येतं ना लक्षात? भरपूर सेवा केली आहे. सकाळी काकडा आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे. हां, नाना बसलेच या ठिकाणी. पारायणाला तेच असतात पुढं सण आहे की नाही. आणि पारायण नेतृत्व आहे, नंतर गाथा भजन आहे, नंतर श्रीमद भागवत कथा होती, हरिपाठ आहे, संकीर्तन कीर्तन आहे या ठिकाणी, नंतर जागर आहे. असा हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी तुम्ही घेताय. आणि नक्कीच हे कार्य करत असताना या 7 दिवसामध्ये देवाकडे मागण्याचा अधिकार आपला झालेला आहे ना. महिनाभर जर चाकरी केली त्या नोकरांनी तर मालकाकडे महिन्याअखेर मागण्याचा अधिकार त्याचा होतो की नाही? होतो की नाही? काम केलेलं आहे त्यांनी, नक्कीच त्याचा अधिकार तयार झालेला आहे. फक्त होतंय काय, आपण कर्म करतोय, धर्म करतोय, आपण चांगला परमार्थ आपण करतोय, पण देवाकडे काय मागावं याचा विवेक अजून अजिबात आपल्याला आलेला नाही. कळतंय ना माझं बोलणं? नाही आलेला. जसं अहो ईश्वर फार मोठा आहे आणि त्याच्या पुढे आपली मागणी फार थोडकी आहे. उदाहरण सांगायचं म्हणजे राजा प्रसन्न झाला आहे का, असं शेतात काम करत असताना त्याला दया आली, राजा जवळ गेला, अरे म्हणजे मी राजा आहे, काय मागायचंय माग, तुला तुझे कष्ट मी बघितले, परिश्रम करतोयस, बोल तुला काय पाहिजे. तो म्हणजे महाराज बरं झालं तुम्ही आलात, माझ्याकडे तंबाखू आहे पण चुनाच नाही. त्याला हसू नका, एवढा मोठा हा ईश्वर आहे, मागण्याकरता बरचसं काही आहे पण आपल्याला मागता येत नाही. मागण्याच नाही, कुणाकडे मागावं, किती मागावं, कसं मागावं, कुठे मागावं, काय मागावं याचा विवेक प्रत्येकाला पाहिजे बरं. हलकट माणसाकडे मागूच नका. यांच्या मोघा बरमदी गुणे नाधमे लब्ध कामा, मिळालं दिलं तरी घेऊ नाही. त्या चुकीच्या शर्ट जर तुम्ही मागून घेतला ना, 4 लोकांना सांगाल शर्ट माझंच आहे, लक्षात घ्या. म्हणून चुकीच्या माणसाकडे हातच, आणि दुसरा आहे हात पसरी जिणे भिगत्याचे, मागूच नका, कर्म करा. साधू संतांनी इतकी चांगली कर्म केली, इतका चांगला परमार्थ केलाय, देवानी सन्मुख येऊन म्हणावं काहीतरी मागावं. खुद को कर बुलंद इतना की खुदा पूछे तेरी रजा क्या है. पण आपण काही न करता ईश्वराकडे सदैव मागतोय, भिकाऱ्यासारखं आपण मागतोय आणि आपला अधिकारही नाही. अशी काही चांगली कर्म सुद्धा नाही, थोडासा नित्यनेम करतो आणि दिवसभर बोंबलत फिरतोय आपण. परमार्थ आहेच किती. आणि या शरीराला, या मनाला, या बुद्धीवर इतके वाईट संस्कार झालेले आहेत की देवाच्या समोर उभं राहण्याची योग्यता सुद्धा आपली नाही. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, हे पावन परमेश्वर मेरे
मन ही मन शर्माओ, मैली चादर ओढ के कैसे. किती दाग लागलेत महाराज. पण कबीर महाराजांना विचारा, कबीर महाराज म्हणतात जो की त्यो धर दिनही चदरिया. कुठलाही दाग आम्ही या चादरीला लावला नाही, जसं दिलं तसंच देतो ईश्वराला. लक्षात घ्या, एवढे शुद्ध आपण नाही ना. लाज वाटे मना तुझा म्हणविता दास, गोडी नाही रस बोलिलिया सारिखी. लाजविली मागे संतांची ही उत्तरे. काही आपली योग्यता देवाजवळ उभं राहण्याची आपली लायकीच नाही महाराज. लक्षात घ्या. पण मागतोय आपण, मागतोय का नाही मागतोय? हा, धनंदेही यशोदेही दिशो आहे की नाही, सारखं मागणं चालू आहे आपलं. आमच्या माता मावल्या बघा ना, सारखं त्या देवाकडे मागतात. देव देतो का नाही याचाही पत्ता नाही. हा, पण देवा, हा बघा ना तुम्ही सत्यनारायणच्या पूजेमध्ये सडक्या सुपाऱ्या, ते असं कुचकं नारळ असं ते देतात. आणि तो दुकानदार सुद्धा विचारतो सत्यनारायणच्या पूजेचे पाहिजेत का खाण्याच्या पाहिजेत सुपाऱ्या. प्रकार आहेत बरं त्याच्यात. मग सत्यनारायणच्या सांगितलं तो देतो बरोबर. ज्याच्यात आळ्या अशा वळवळ करतात त्या देवासमोर आणि मागतात काय, ह्य जन्मनी जन्मांतरे स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य द्विपाद चतुष्पाद वेल मांडवावर जाऊ मांडव तुटून पडो. किती मागतायत महाराज. लक्षात घ्या, देव नाही, आपली योग्यताच नाही, आपल्याला मागताही येत नाही. म्हणून जर मागायचं कसं असेल तर जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवरायांचे, ज्ञानोबारायांचे, या साधू संतांचे अभंग पाक कसं देवाजवळ मागितलंय, मागण्याची पद्धती काय लक्षात घ्या, हे आपण बघितली पाहिजे. आणि मागण्याचा आपला अधिकार झाल्याशिवाय आपल्याला मागताही येत नाही. कधी कधी मागणारा मोठा असतो आणि देणारा कमी पडतो. कधी कधी मागणारा मोठा असतो, देणारा कमी पडतो. कधी कधी देणारा मोठा असतो, मागणारा कमी पडतो. लक्षात घ्या, हा पण प्रकार पडतो. पण जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा काही कमी नाही. अणुरणिया थोकडा तुका आकाश एवढा, इतकीच व्याप्ती तुकोबारायांची जेवढी परमात्म्याची महाराज. लक्षात घ्या, तुकी तुकला तुका विश्व भरोनी उरला लोका तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. बघा, अधिकार तेवढा पाहिजे त्या लेवलचं, तेव्हा ती मागणी श्रेष्ठ ठरते. लक्षात घ्या. आणि दुसरं आहे, साधू संतांनी देवाजवळ संसाराबद्दल कधीही काही मागितलेलं नाही. कधीच काही मागितलेलं नाही. अधिकार असताना सुद्धा मागितलेलं नाही. आपला अधिकारच नाही. काय झालं, एका ठिकाणी कंपनीच्या बाहेर बरेचसे वर्कर्स उपोषणाला बसले होते. कशा करता? बोनस वाढीसाठी. 2 दिवस झाले, त्यांच्या त्या मागण्या होत्या. तिसऱ्या दिवशी सगळे उठले आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. आमचा अधिकार मिळालाच पाहिजे, आमचा बोनस मिळालाच पाहिजे. आणि सगळे अशा त्या घोषणा देत होते. त्याच्यामध्ये खांब्या लिंब्याची 2 गेले ना तिथं, ज्यांचा या कंपनीचा काही संबंध नाही ते काय, पण त्यांना असं वाटलं सप्ताह का काय म्हणून घुसले ना. तिथे काय भजन होतं का? बोनस वाढ झालीच पाहिजे, बोनस मिळालाच पाहिजे, आमचा अधिकार. यांनी पण घोषणा दिल्या 4 तास. कुणी? खांब्याच्या लोकांनी गर्दी दिसली, घुसले ते. घोषणा देत आहेत. पण योगायोग काय, चमत्कार काय, मालक आला, मॅनेजरला सांगितलं लगेच आत्ताच्या आत्ता सगळ्यांना बोनस वाढून पगार सुद्धा वाढून दे. सगळ्यांनी घोषणा केली. सगळे लाईनीत लागले. बॅच नंबर आहे की नाही, ID प्रूफ वगैरे दाखवून ते पैसे घेत होते. हे दोघं तिथं त्या लाईनीत चालले पुढं सरकत. त्यांनी ते आले जवळ आणि त्यांनी विचारलं, बॅच नंबर, तुमचं काय कोड, आयडेंटिटी प्रूफ वगैरे. ते म्हटले तसलं काय नाही. म्हटलं तसलं काय नाही म्हणजे? अहो म्हणजे 4 तास बोंबलत होतो आम्ही. मला सांगा, त्या बोंबलण्याला काय अर्थ आहे का? त्यांना हसू नका, आपलं तसंच चाललंय. काहीतरी उगाच आपण विनाकारण करतोय आणि देव देत नाही म्हणून रडत असतो. देवाच्या तक्रारी आपण मांडत असतो, देवाला शिव्या आपण देत असतो. लक्षात घ्या. काही मी बहादर बघितले, माळच तोडतात महाराज. माझं असं देवानी का केलं? अरे तुझी कर्म आहेत. आज बघा ना, आपण एवढे सगळे आपण आहोत, प्रत्येकाचा चेहरा एक आहे का वेगळा आहे? जर एक असता तर किती गडबड झाली असती.
पण प्रत्येकाचा चेहरा, प्रत्येकाचा स्वभाव बघा ना, काहींचं नाक असं तलवारीसारखं आहे, काहींचं नाक असं थोडंसं वर आहे, काहींचं इकडं तिरक असं, काहींचं असं म्हशीनच पाय दिले असं. का असं का बदल का? काहींचा स्वभाव सात्विक आहे, काहींचा रजोगुणी आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले, का असे वेगवेगळे आहेत? का विविधता आहे? एक सुखी आहे, एक दुखी आहे, एक रोगी, एक निरोगी, एक श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे. लक्षात घ्या, का हे भेद आहेत याचं कारण आहे ईश्वर त्याला कारणीभूत नाही, त्याला कारणीभूत आपण आहोत. नीट ऐका बरं कीर्तन. आपण त्याला कारणीभूत. आपण काय केलं? आपल्या कर्माधिकांचं जे काही पीठ आहे, आटा आहे किंवा ती माती आहे, ती कुणाजवळ दिली? ब्रह्मदेवाजवळ दिली. ब्रह्मदेवानी मागचा पुढचा विचार न करता जशी माती जसं पीठ दिलं त्या पद्धतीनं तसा पुतळा बनवला. सुंदर आहे, नक्कीच त्या अर्थी त्यांनी चांगली कर्म केलेली. तो श्रीमंत आहे, आज तो निरोगी आहे, आज तो त्या ठिकाणी त्याला मान आहे. याचं कारण त्यांनी मागच्या जन्मी केले कर्म झाले त्याची भोगले, उपजले मेले उपजले मेले सकीर्ती. कर्म झाले त्याची भोगले, उपजले मेले सकीर्ती. केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले सकीर्ती, उपजले मेले असे कर्म झाले त्याची भोगाले, उपजले गेले कर्म झाले तेची भोगा. आज आपली ही परिस्थिती अशी काय? याचं कारण का मागच्या जन्मी आम्ही चांगली कर्म केलेली नाहीत. लक्षात घ्या, देवाचा याच्यामध्ये कुठलाही दोष नाही, पण आपण दोष देतो देवाला आणि दोष देऊन देऊन नंतर देवाकडेच जावं लागतं, आहे की नाही देवा? आणि हा कोरोनाचा फटका तुम्ही अनुभवला. फार शाणे शाणे लोक, स्वतःला शाणे समजणारे, आम्ही कोणतरी आहोत, आम्ही ॲडव्हान्स आहोत, या जगावर आम्ही राज्य करण्याचं एवढं सामर्थ्य आमचं निर्माण झाले असे म्हणणारे आज काही कालगत झाले. लक्षात घ्या, एका विषाणूनं सगळ्यांना घरात बसवलं, एका विषाणूनं जग थांबवलं. किती मोठी शक्ती आहे, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. म्हणून साधू संतांनी या शक्तीला, या ऊर्जेला, कोणी ऊर्जा म्हणतं, कोणी शक्ती म्हणतं, कोणी ईश्वर म्हणतं, आहे की नाही, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी जिसस म्हणतो, पण आहे ती एक शक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या पुढं काही लोक जाण्याचा प्रयत्न करतात. बाबा रे, हा तुझं हे चाललंय ना, हे सगळं त्याच्यामुळं चाललंय. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते, हरिवीण. काय बनवलंय शरीर महाराज? एकाने म्हणलं, महाराज जरा कान ठीक आहे, पण हे वरचं कशाला बनवलं? म्हणलं ते भोक आहेत दोन, ती बरी आहेत ना, ती हे कर्ण, हे कान कशाला, ते चांबडे, हे काय गरज काय? म्हणले. म्हटलं मूर्खा, जर हे कान नसतेच चष्मा कुठं लावला असता? काय खेळ ठोकले असते का इथं? देवाची चूक काढतो तो. आणि मास्क कुठं लावला असता आता? काही विनाकारण काही काही बोलत राहतात. म्हणलं लक्षात घ्या, त्या ईश्वराची चूक आपण कधीच काढू शकत नाही. त्यांनी जे बनवलंय, जसं बनवलंय ते बनवलंय. मला लक्षात घ्या, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. आणि काही महाभाग ईश्वराच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ईश्वर झालो म्हणून समजतात, पण असा फटका बसतो. या कोरोनानं चांगल्या चांगल्यांचा माज उतरवला महाराज, चांगल्या चांगल्याचा. घरीच बसवले, वाट लागली सगळ्यांची. याचं कारण आहे आपण स्वतःला ॲडव्हान्स समजतो. आज ठीक आहे, आधुनिकता आहे, आज थोडंसं जग बदललंय, त्या बदलाप्रमाणे बदलायला पाहिजे. पण जे ईश्वर आहे, जे लक्ष्य आहे, ते कधी विसरता कामा नाही. परिणाम देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. आज मला जरा बरं वाटलं की आमची तरुणाई कीर्तनात आहे. नाही आहेत ना ती.
रोज आहेत, सक्रिय आहेत खांब्याची, मला माहिती आहे. पण ती असल्यानंतर मलाही बरं वाटतं. कारण का देवाला आपण ताजं फूल वाहतो का सुकलेलं? बोला ना. ताजं सुकलेलं फूल मड्यावर देखील वाहिलं जात, तसं इथं परमार्थ सुद्धा ताजे पण लागतं. ती मंडळी आमच्या समोर असली का आम्हालाही जरा आनंद वाटतो, आम्हालाही जरा हुरूप येतो. कारण का करना भाग्यवंत हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात भाग्यवंत नटे, हरि कीर्तनात नटे, हरि कीर्तनात नटे, हरि तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात. मला टाळकरी सुद्धा आमची काय होतं हा पाहिजे, त्याची पण गरज आहे. नाही तर लोक विठाला त्याची पण गरज लागते. असो टाळकरी सुद्धा आमचे सगळे बघा, आपल्याच खांब्याचं भूमिपुत्र एक उभरतं व्यक्तिमत्व आमचे अंगद महाराज आहेत. हरिभक्तपणांचे संगीत विशारद रमेश महाराज, हरिभक्तपरायणांचे संगीत विशारद अनिरुद्ध महाराज, हरिभक्तपणांचे प्रभाकर महाराज, अर्जुन मिसाळ आहेत, आदी आदी सगळी आमची ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी गुणीजन मंडळी, चोपदार आहे की नाही. आणि उत्कृष्ट मृदंग विशारद. काही ना कळते, काही ना कळत नाही. आता मगाशी चाल चालली होती, काही ना काय चाललंय त्यांनाच समजत नव्हतं. बंदर क्या जाने अदरक का स्वाद. ज्याला काय हरि मृदंगाचार्य आमचे परशुराम महाराज डोंगरे, तसे उत्कृष्ट वादन त्यांचं आहे की नाही. आणि आज या ठिकाणी योगायोगानं हरिभक्तपणांचे विवेक महाराज महाजन शास्त्री तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदास महाराजही या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आहेत. नाना आहेत, आपल्या गावचे सरपंच बडे सर, उपसरपंच आहेत, सर आहेत, शिक्षक अंकुल सर आहेत, बांगर सर आहेत, आहे की नाही. ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही, सगळी प्रेमी मंडळी आहेत. आणि दुसरं आहे सगळ्यांचा परिचय, मला सगळे ओळखतात. कारण का शास्त्री जेव्हा बसले गडावर तेव्हाच खांबा मला दिला होता, हां की हे सांभाळ म्हणून. त्यांना हसायला लागले जोरात. आणि म्हणून एक वेगळं प्रेम आहे. परंतु गडावर 6-7 वर्ष होतो. नंतर इकडे हरिभक्तपरायण वैकुंठवासी आबादेव महाराज गेल्यानंतर तिथं माझी नियुक्ती झाली, शास्त्रीजींनी केली. आणि आज 12 वर्ष होत आहेत. आणि म्हणून इकडे येण्याचं थोडंसं कमी झालं, दुर्लक्ष होतं आहे आमचं, नाही असं म्हणत नाही. आणि तुम्ही येता पण गपचूप निघून येता परत, आहे की नाही. बटे सर भेटतात म्हणा, परंतु भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे, आम्हालाही बरं वाटतं, नाही असं नाही. आणि एक धागा जोडला जातो, जोडलेला राहतो त्या ठिकाणी. आणि संस्थान आहे एक, तिथं एक लगाव आहे, लक्षात घ्या. बाबांनी स्थापन केलेलं ते संस्थान आहे. नक्कीच आमचं सगळ्यांचं प्रेम त्याच्यावर आहेच ना. आणि तुमचंही प्रेम आमच्यावर पाहिजे. आणि या प्रेमाखातर या ठिकाणी आज जे PSI सोनवणे सर पण वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तरुणाई आहे म्हटल्यानंतर मलाही बरं वाटतं. कारण का तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात. ज्यांनी हे कीर्तन ऐकायला पाहिजे ती मंडळी इथं पाहिजे. ज्यांचे बल्ब उडालेले आहेत त्यांना काय सांगून फायदा काय? त्यांच्यात काय आता परिवर्तन होणार आहे? ते काय उत्क्रांत होणार आहेत? ऐकतात, या कानानं ऐकतं, या कानानं नावं ठेवतो असं नाही, मी म्हातारा होणार आहे, लक्षात घ्या. परंतु इथं जे चैतन्यमय जे जीवन पाहिजे, जिथं आपल्याला खरंच आग लागली पाहिजे तिथं असं, तर ते हे स्थान आहे जिथं जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपती सुद्धा म्हणले मला काहीच करायचं नाही आता, लक्षात घ्या.
मी आता तुमच्याबरोबरच राहणार आहे, बस भजन कीर्तनामध्ये हा आनंद घेणार आहे. पण तुकोबारांना उपदेश करावा लागला, याचं कारण इथं शांती आहे. मगाशी आमचे PSI सोनवणे सर बोलले की खरंच काळाची गरज आहे. हा संप्रदाय, हा परमार्थ प्रत्येकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. हे संस्कार पाहिजेतच पाहिजे. हे नाही तर हे जर नसेल तर अराजकता वाढेल, व्यभिचार, अनाचार, अत्याचार त्या ठिकाणी वाढतील, लक्षात घ्या. पण या साधू संतांनी हे मार्ग प्रशस्त केले आहेत. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत ते तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काय. आम्ही त्या संतांची बरोबरी काय, आम्ही धुळीच्या कणाची सुद्धा आम्ही बाबांची, भाऊंची, ज्ञानोबांची, तुकारामांची करू शकत नाही महाराज, लक्षात घ्या, करू शकत नाही. फक्त ते मार्ग आहेत. झाडू संतांचे आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. एवढंच काम करायचं आम्हाला, झाडायचं आहे, ती मार्ग झाडून काढायची आहेत. आणि हे करत असताना तुमचं सुद्धा आम्हाला पाठबळ पाहिजे, लक्षात घ्या. तुमची शक्ती सुद्धा आमच्या मागं पाहिजे. आमची ताकद आहे की नाही वाढते आमची, लक्षात घ्या. कारण का समोर असे मागं पुढे कुणी असलं ना आम्हालाही बरं वाटतं, लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे. आज शेवटचा दिवस आहे, उद्या इथं कोणी दिसणार नाही, लक्षात घ्या. आज शेवटचा दिवस आहे, उद्या काला आणि हाला. एखादा आलाच चुकून तर बाबा का आला हे होणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे काही सहसा मागत नाही. आणि मागितलं ना तर अतिशय वेगळे पद्धतीनं त्यांची मागणी. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, मागणे ते एक तुझं प्रति आहे, देशील तरी पाहे पांडुरंग, आहे की नाही. वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या तुकोबारायांच्या आहेत. परंतु या मागणीमध्ये देवाला एक वेगळंच मागणं मागतात. अभंगाच्या पहिल्याच्या दुर्बुद्धी ते माना, 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 गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक 29 जानेवारी 2021 ते 5 फेब्रुवारी 2021. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.